अशोकराव देसाई विद्यालय आलेगाव या महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमाचा दुसरा दिवस। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे सहकारी मित्र आदरणीय जवंजाळ सर, या प्रशालेचे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय काशीद सर, माझे मार्गदर्शक आदरणीय माजी मुख्याध्यापक आदरणीय लवटे सर, ज्यांच्यामुळे आज मी इथं आलो असे माझे मार्गदर्शक आदरणीय माजी प्राचार्य सुनीलजी नष्टे सर, या प्रशालेचे सर्व स्टाफ, शिक्षक शिक्षकेतर वृंद, फोटोग्राफर, पत्रकार, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं स्वागत करून अगदी थोडक्यामध्ये मार्गदर्शन करतो। आज खूप आनंद वाटतोय। रात्रीच मी अगदी थोडक्यामध्ये सांगितलं की वर्षातून एकदा गुणवत्ताच्या जोडीबरोबर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम असणं गरजेचं आहे। कुशाग्र बुद्धी, एकाग्र मन, निरोगी शरीर, जोराच्या गाडीचे दोन शक्ती आणि ज्ञान हे दोन गाडीची चाके आहेत। त्या चाकाकडे पहिल्यापासून लक्ष दिलं की आयुष्यभर विना ॲक्सिडेंट 100 वर्षे, 70 वर्ष, 90 वर्षे चालू शकते। आदरणीय डॉक्टर आबासाहेब देशमुख, आज आपल्याला इतिहास माहीत आहे। आज 95 वर्ष नॉनस्टॉप त्याने स्वतःचा कधीच विचार न करता घरावर तुळशीपत्र ठेवून आपल्याला राजकारण, समाजकारण केलेलं आहे, तुम्हाला माहीत आहे, ज्ञात आहे। तर आज मला नष्टे सरांनी असं सांगितलं, लवटे सरांनी सांगितलं आज कार्यक्रम आहे, या मला कोणता काही विषय नाही, काय नाही, मी अगदी सहज एक 5 मिनिटं तुम्हाला मार्गदर्शन करतो। शाळा शिकत असताना प्रत्येकाचं एक स्टेटस असतं आईवडिलांचं। आम्ही ज्यावेळेस शाळा शिकत होतो त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती। आम्ही एका झाडाखाली, सारवलेल्या झाडाखाली, पत्र्याच्या कौलाच्या रूम मध्ये आम्ही शाळा शिकलो। आज तुमचं मोठं भाग्य आहे, आज स्लॅबच्या इमारतीमध्ये तुम्ही शाळा शिकत आहात। आज तुम्हाला तुमचे आई वडील बॅग, वॉटर, पाणी घेऊन स्वागत करून तुम्हाला शाळेत पाठवते। त्यावेळची परिस्थिती आम्हाला सांगायला कोण नव्हतं, मार्गदर्शन करायला कोण नव्हतं, तरी सुद्धा मला एक स्वाभिमान आणि अभिमान आहे। सांगोला तालुक्यातील पहिली ISO शाळा आमची बनकरवाडी शाळा आहे आणि तिथं मी 10 वर्ष शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होतो। या शाळेमध्ये गेट मधून आत आल्यानंतर एवढं आनंदी वातावरण आहे, प्रशस्त इमारत आहे, प्रशस्त स्टाफ आहे, सगळं काही सुसज्ज आहे। मगाशीच अहवालामध्ये आमचे काशीद सरांनी सांगितलं 1981 साली या शाळेची स्थापना झाली आणि काही वर्षानंतर शाळेचं अप्रूव्हल नंतर, मान्यता मिळाल्यानंतर मगाशी सांगितलं त्यांनी, सांगोल्यामध्ये एक भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, दूध, दही, ताक, लोणी, तूप एकाच कुळातील जन्मलेले आहेत, परंतु प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे। कारण अस्तित्व हे जन्मापासून मिळत नाही, ते स्वतःच्या कर्तृत्वावर, आत्मविश्वासाच्या जोरावर निर्माण करावं लागतं। आज पुरुषापेक्षा महिला स्वतःच्या कर्तृत्वावर, आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे गेलेले आहेत। मगाशी आमच्या सरांनी उदाहरण सांगितलं, शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचं उदाहरण घ्या, भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधीचं उदाहरण घ्या, भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर यांचं उदाहरण घ्या, किरण बेदीचं उदाहरण घ्या, पहिल्या
पीटी उषाचं उदाहरण घ्या. आज आपल्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहे तुम्हाला माहित आहे. पहिल्या कोण पाटील होत्या ते माहित आहे. मला सांगण्याचं उद्देश एवढंच आहे की स्वतःच्या कर्तृत्वावर आत्मविश्वासाच्या जोरावर पुरुषापेक्षा महिला पुढे गेलेल्या आहेत. आज एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे न थकता न थांबता न हारता प्रयत्न करणाऱ्या समोर कधी कधी नशीब सुद्धा हारतं. कारण पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे आपण प्रामाणिक प्रयत्न केला तर यशाची, सुखाची आणि आनंदाची वाट सापडते. हे तुम्हालाही माहित आहे. कोणतेही कारण असू द्या, रागू नका, चिडू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच आहे, सुख तुम्हालाच आहे. विचार एक अशी विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. शाळा शिकत असताना मगाशी सांगितलं की आपलं ईएम, ड्रीम आणि एक स्वप्न असं एक जबरदस्त पाहिजे. मी स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे. रात्रीच आमच्या आदरणीय नष्टे सरांनी सांगितलं पुण्यामध्ये असं एक 46 उंबऱ्याचं गाव आहे. त्यापैकी 37 एमपीसी यूपीसी पास झालेले विद्यार्थी आहेत. त्यांनी सांगितलं रात्री की आलेगावच्या शाळेमध्ये शिक्षण घेणं का गरजेचं आहे. कमी देखावा, शिक्षण जास्त. त्या शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी आहेत. गुणात्मक आणि रचनात्मक विद्यार्थी घडवले जातात. त्या शाळेमध्ये पारदर्शक शिक्षण शिकवलं जातं. आज या शाळेचे मुख्याध्यापक काशीद सर, आज ते गणित विषय माझ्या दृष्टीने मला माहित आहे. त्याला कधीही कुठेही रस्त्यावर कधी विचारा गणित, जाग्यावर उत्तर मिळेल तुम्हाला. असे प्रत्येक विषयाचे टॉपर शिक्षक आहेत तिथं. आज स्वाभिमानाने अभिमानाने सांगावंसं वाटतंय, सांगोला तालुक्यातील आलेगाव शाळेमध्ये, ह्या शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर, वकील, सीए, चार्टर्ड अकाउंट त्या शाळेमध्ये शिकून गेलेले आहेत. मला स्वतःचा अभिमानाने स्वाभिमान आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला रात्री सुद्धा सांगितलंय की जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही, सगळं शक्य आहे. ते फक्त आपल्यावर अवलंबून आहे. बी पॉझिटिव्ह, सकारात्मक दृष्टिकोन. आपणाला आपल्याकडे प्रयत्न, जिद्द, चिकाटी, प्रेरणा, उमेद, उत्साह, काम करण्याची तयारी, हिंमत, धाडस, साहस आणि धैर्य जर असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अशोकराव देसाई शाळा. त्या शाळेमध्ये प्रामाणिकपणानं जर शिकलं तर तुम्ही 100% एक चांगला अधिकारी होचाल, अशी मला अभिमान आहे. निर्णय, विश्वास हा किती छोटा शब्द आहे. उच्चारायला 1 सेकंद लागतोय, कळायला 1 तास लागतोय, समजायला 1 दिवस लागतोय, पण सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागतंय. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षराची मेहनतीची गरज आहे. परंतु 1 अक्षराचा मीपणा संपूर्ण आयुष्य नष्ट करतो. निर्णय न घेणे हा घातक दोष आहे. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे अधिक बरे. कारण चुकीचा निर्णय घेणाऱ्याने जीवनात यश मिळवलंय, परंतु ज्याला निर्णय घेता येत नाही, ज्याचे मन हे की त्या या गोंधळात गुरफटलेले आहे, तो कधीच यशस्वी झालेला नाही. ज्याला निर्णय घेता येत नाही त्याला कृती करता येत नाही, आणि ज्याला कृती करता येत नाही त्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होता येत नाही. तर माझे एक विनंती, हात जोडून तुम्हाला, सकाळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी लवकर उठावं, प्राप्तविधी उरकून अंघोळ करून देवाची पूजा नमस्कार करावा, आपल्या आई वडिलांचं दर्शन घ्यावं आणि होमवर्क पूर्ण करावं आणि शाळेमध्ये सर आणि मॅडम यांचं आज्ञा पालन करावं. हे रोजचा दिनक्रम आपला चालू ठेवावा आणि प्रामाणिकपणानं जर आपण अभ्यास केला तर 100% आपण यशस्वी व्हाल. आपला जास्तीचा वेळ न घेता त्या वर्षीचं स्नेह संमेलन अगदी थाटात माटात आगळा वेगळा एक उपक्रम त्याने आपण राबवलेला आहे. आपण जास्तीचा वेळ न घेता या प्रशालय महाविद्यालयाचे स्टाफचे आणि विद्यार्थ्यांचे जे उत्तरोत्तर प्रगती हो अशी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. आणि
आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.